माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बालाजी उर्फ अशोक काळे, दादा उर्फ धनराज अविनाश भोसले व आकाश वैजनाथ भोसले सर्वजण राहणार पोखरापूर तालुका मोहोळ यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांनी 2 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली। एसटीचे वाहक आनंद सुखदेव आवटे हे 2 एप्रिल 2021 रोजी कोल्हापूर ते सोलापूर या मार्गावर येत होते। सोलापूरकडे येताना पोखरा पुलाजवळ एसटीतील एका प्रवाशाने खिडकीतून पाणी बाहेर फेकले। पाणी अंगावर पडल्याने दुचाकीवरील दोघांनी गाडी अडवून लावली व बस थांबवली। मागून दुसरी दुचाकी आली आणि त्यातील एकाने उतरून वाहनाच्या गच्चीला पकडून शिवीगाळ व मारहाण केली। खाली उडून लाथाबुक्क्याने देखील मारहाण केली व दुचाकीवरून निघून गेले। उमाकांत कवडे यांनी सरकारी कामात अडथळा आणला व मारहाण केली अशी फिर्याद मोहोळ पोलिसात दिली। त्यानंतर पोलिसांनी संशयितांना पकडले व त्यांची ओळख परेड घेण्यात आली। चालक उमाकांत कवडे व वाहक आनंद कवटे यांची साक्ष महत्त्वाची ठरली। संशयितांतर्फे ॲडव्होकेट महेश जगताप यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डकर यांनी काम पाहिले। सहाय्यक पोलीस निरीक्षक MS माने यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता। कोर्ट पेरोळी म्हणून पोलीस हवालदार राजू पवार यांची देखील मदत घेण्यात आली।